नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे कच्च्या केळीच्या कोफ्त्याची भाजी। आपण हे कच्च्या केळीपासून बनवणार आहे। त्यासाठी मी 6 ते 7 कच्ची केळी घेतली आहे। ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। धुतल्यानंतर आपल्याला ते कुकरमध्ये घालून अर्धा ग्लास मी पाणी घातले आहे आणि याचे आपण 3 शिट्ट्या काढून घेऊ। मध्यम आचेवर आपण ह्या 3 शिट्ट्या काढून घेऊ। आता ग्रेव्हीसाठी आपण मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे। त्यानंतर 2 तेजपान, अर्धा इंच आले, लसूण, 4 हिरव्या मिरच्या आणि खोबरे। गॅसवर आता आपण कढई गरम करून घेऊ। त्यामध्ये हा कांदा घालून घेऊ आणि तो आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यावर मी 1 चम्मच तेल घातले आहे आणि ते आपण छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेऊ। हवं तर तुम्ही टोमॅटोची ग्रेव्ही तयार करू शकता, पण मी यामध्ये टोमॅटोचा वापर केला नाही। आता खोबरे सुद्धा आपण भाजून घेऊ। खोबरं सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं सुद्धा आपले भाजून झाले आहे। त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊ आणि त्यामध्ये तेजपान घालून घेऊ। ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। 4 ते 5 लसूणाच्या यामध्ये पाकळ्या घातल्या आहे। थोडंसं आले सुद्धा यामध्ये घातले आहे। हे सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहे। लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीची आपण पेस्ट काढून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला लसूण आणि आल्याची पेस्ट काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपण खोबरे, कांदा, आता याची पेस्ट काढून घेऊ। छान अशी बारीक पेस्ट आपल्याला काढून घ्यायची आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेत आहे। छान अशी आपण हे बारीक अशी पेस्ट काढून घेऊ। कुकरने 3 शिट्ट्या सुद्धा दिल्या आहे आणि आता कुकर थंड करून घेऊ आणि त्यातील हे केळी काढून घेऊ। हे पहा, केळी सुद्धा छान अशी शिजलेली आहे। ती आता एका ताटामध्ये काढून घेऊ। त्याची साल काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण सर्व केळींची साल काढून घेऊ। छान अशी केळी शिजलेली आहे। आता एका भांड्यामध्ये ती काढून घेऊ आणि स्मॅशरने ती स्मॅश करून घेऊ। केळी आपण छान अशी स्मॅश करून घेऊ। आता कोफ्ते बनवण्यासाठी आपण यामध्ये काही मसाले घालून घेऊ। यामध्ये मी 1
कांदा घातला आहे, अर्धा चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट, 1 लहान चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, त्यानंतर 4 चम्मच मी बेसन घातले आहे। यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ। चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे। आता हे सर्व आपण हाताने छान असं मिक्स करून घेऊ। सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता याचे आपल्याला कोफ्ते तयार करून घ्यायचे आहे। गोल लांबट हव्या त्या आकारात तुम्ही याचे कोफ्ते तयार करून घेऊ शकता। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले आहे। मी लांबट आकाराचे कोफ्ते तयार केले आहे। तुम्ही हव्या त्या आकारात करू शकता। अशा पद्धतीने मी लांबट आकारात कोफ्ते तयार करून घेतले आहे। तेल आपले गरम झाले आहे। यामध्ये आता आपण हे कोफ्ते तळून घेऊ। आपल्याला ते छान असे मंद आचेवर तळून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचा आतील जो भाग आहे तो कच्चा राहणार नाही। अगदी मंद आचेवर आपण ते छान असे लालसर होईपर्यंत तळून घेऊ। एका बाजूने आपल्याला ते होऊ द्यायचे आहे। दोन ते 3 मिनिटं एका बाजूने झाल्यानंतर आपल्याला ते परतून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सर्व कोफ्ते हे परतून घेतले आहे। हे पहा, त्याला छान असा सोनेरी रंग येत आहे। छान असे खरपूस होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे। आता आपले कोफ्ते तळून तयार झाले। आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊ। 2 चम्मच मी तेल घातले आहे। त्यामध्ये लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे। यामध्ये आपण जी पेस्ट काढली होती कांदा खोबरं, ते आता यामध्ये घालून घेऊ। छान असे आपल्याला हे तेलामध्ये होऊ द्यायचे आहे। 1 ते 2 मिनिटं आपण हे छान असं होऊ देऊ। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊ। 1 चम्मच मी धनिया पावडर घातली आहे, अर्धा चम्मच हळद, यामध्ये लाल मिर्च पावडर घालायची आहे, 1.5 चम्मच मी लाल मिर्च पावडर घातली आहे। तुम्ही हवे तेवढे तिखट घालू शकता। तुम्हाला आवश्यक वाटेल तेवढे तुम्ही तिखट हे कमी जास्त घालू शकता। छान असं मिक्स करून घेऊ। यामध्ये 1 चम्मच गरम मसाला घालायचा आहे। पुन्हा हे मिक्स करून घेऊ। यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊ।
मिक्सरचं भांडं विसरून मी यामध्ये घातले आहे। पुन्हा आपल्याला मिश्रण छान असं होऊ द्यायचं। आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊ। 1 चम्मच मी मीठ घातले आहे। पुन्हा मी अर्धा कप पाणी घालून घेत आहे। यामध्ये आपले ग्रेव्ही ही छान अशी होईल। आता याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही होऊ द्यायची आहे। हे पहा, या मिश्रणाला तेल सुटत आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ। आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे। मी यामध्ये गरम पाणी घातले आहे। साधारणतः मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातले आहे। आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे। छान अशा याला 1 ते 2 उकळ्या येऊ द्यायच्या आहेत। आता गॅस आपण बंद करून घेऊ आणि शेवटी यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कोफ्ते घालायचे आहे। छान अशी आपली ही भाजी तयार झाली आहे। खायला खूपच छान लागते। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी नक्कीच आवडेल। तर अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।